त्यांच्यासोबत विवाह केला त्या भगवंताने. किती पत्नी आहेत त्या भगवंताला? 8 पट्टराण्या आणि 16 सहस्र. एक दिवशी भगवान गोपाल कृष्ण आपल्या 8 पट्टराण्यांसोबत त्या ठिकाणी त्या द्वारकेमध्ये सुंदर अशी जळक्रीडा करतायत. आणि नारद मुनींचं नारायण नारायण करून त्या ठिकाणी विणा घेऊन आगमन झालं त्या द्वारका नगरीमध्ये भगवान गोपाल कृष्णाजवळ. आल्यानंतर द्वारकानाथांना प्रणाम केला नारदजीने. नारदाला बसण्यासाठी स्वागत वगैरे नारदाचं केलं आणि स्वर्गामधून दिव्य असं एक पारिजातकाचं पुष्प भगवान गोपाल कृष्णाला भेट म्हणून दिलं. त्या ठिकाणी 8 पट्टराण्या, त्याच्यामध्ये रुक्मिणी जवळ होती. भगवंताने ते दिव्य फूल असं रुक्मिणीच्या कानामध्ये केसामध्ये लावण्यासाठी तिला लावलं. ते सत्यभामेने पाहिलं. ताड ताड करत त्या ठिकाणी उठून आपल्या महलामध्ये गेलेली आहे. राग येतो, तुम्हालाही माहिती आहे ना कसा राग येतो. चेहरा बिरा पडलेला आहे त्या सत्यभामेचा. भगवान गोपाल कृष्णाने ओळखलं, काम बिघडलं दिसतंय आता. थोडा वेळ झाला आणि आपल्या महलामध्ये ही सत्यभामा जाऊन झोपलेली आहे अंधाऱ्या खोलीमध्ये. भगवान गोपाल कृष्ण आले, दरवाजा लावला. भगवंताने आवाज दिलेला आहे त्याला, सत्यभामा, 1 नाही 2 नाही काही नाही आतमध्ये. बोलत नाही. भगवंताने दरवाजा ढकलला. या रुसून झोपलेल्या बोलत नाहीत कसलाच. अगं बोल ना, झालं काय तुला? काय पाहिजे? साडी पाहिजे? कानातलं पाहिजे? काय पाहिजे सांग ना, मी तुला आणून देतो ना. गप्प बसा, काही बोलू नका मला. तीच तुम्हाला आवडीची मी दिसत नाही का? सत्यभामेने सांगितलं. मला कळलं तुमचं प्रेम माझ्यावर तर कसं आहे. अगं झालं काय सांगशील तर खरी. नारदजानी जे तुला दिव्य तुम्हाला पुष्प दिलं, मी दिसत नव्हते का तुम्हाला तिथे? तीच बरी दिसली जवळ. अगं असं सांग ना मग मला. गोपाल कृष्ण म्हणतात की तयासी पारिजातकाचे 1 पुष्प दिले असे, तुमच्या द्वारी स्वर्गी हुणी पारिजातिकाचे वृक्ष लावेल. तिला 1 पुष्प दिलं ना, तुझ्यासाठी मी स्वर्गातून आणून पारिजातकाचा वृक्ष तुझ्या दारी मी लावतो. मला असं सांग ना, अशी चिंता काय करतेस? रोजतेस. तिला थोडं बरं वाटलं. मग थोडा चेहऱ्यावरती हसू दिसलं तिच्या सत्यभामेच्या. आणि नारदाला सांगितलं, नारदजी एक काम करा, स्वर्गामध्ये जा, इंद्राच्या नंदनवनामध्ये पारिजातकाचा वृक्ष दिव्य असा असणारा तो घेऊन या. नारदजींनी सांगितलं. जी प्रणाम केला. नारदजी गेले आकाश मार्गे. स्वर्गामध्ये जाऊन पोहोचले. इंद्राला सांगितलं, द्वारकानाथाने तुमच्या नंदनवनामध्ये जो पारिजातक आहे ना तो सांगितला. इंद्राने सांगितलं ते चालणार नाही. असे कुठे चालतं का? आपुल्या बाईलाची कोडे लोकांच्या वस्तू मागी जेते. अरे आपल्या पत्न्यांसाठी काही कोडं पडलं तर दुसऱ्यांच्या वस्तू मागावे का? तिकडे दुसरं विकत कडून आणून द्या ना. आमच्या इथं कशाला आले घ्यायला? हा कवण समर्थवाद आहे. स्वामींनी सुंदर वर्णन केलेलं एक चरित्रामध्ये. हा कुठला समर्थवाद आहे तुमचा? असा चालणार नाही ते. हा स्वर्गीचा दिव्य पारिजातक आहे, तो तुम्हाला मृत्यू लोकामध्ये नेता येणार नाही. नारदजी पुन्हा द्वारकेमध्ये आले. भगवंताला सांगितलं, द्वारकानाथा, इंद्र तो पारिजातक देत नाही. आणि मग भगवान गोपाल कृष्ण स्वतः गरुडावरती आरूढ झालेले आहेत आणि स्वर्गाच्या दिशेने भगवान गोपाल कृष्ण निघाले. इंद्राला आवाज दिला, इंद्रा, मी तो नंदनवनातील तो पारिजातकाचा वृक्ष नेण्यासाठी आलो. इंद्राने सांगितलं, तुम्हाला नेता येणार नाही. भगवंताने सांगितलं, एखादी वस्तू जर युद्ध केली तर ती नेता येते. तुला माझ्यासोबत युद्ध करावं लागेल. तू जर हरला तर या स्वर्गावरती आधिपत्य माझं राहील. हा युद्ध नियम सांगतोय. इंद्राने सांगितलं ठीक आहे. प्रचंड असं युद्ध झालं. इंद्राला पराभूत केलं द्वारकानाथाने.
आणि जो नंदनवनामध्ये जो पारिजातक होता तो पारिजातक उन्मळूनी भगवान द्वारकानाथाने घेतला, पुन्हा द्वारकेमध्ये आले आणि सत्यभामेचा जो महल होता ना त्या महलाच्या समोर तो पारिजातकाचा बस ठीक आहे का आता सत्यभामा, तिला वाटलं ठीक आहे सगळ्यामध्ये लाडकी मीच आहे, आता सगळ्यात मध्ये मी प्रिय, अजून फुगली सत्यभामा. आता 2 बोटांनी वर चालायला लागली बोटावरती, आपणही चालतात ना तसं. आता तिला गर्व झाला पायावरती, कुणाला नीट बोलत नव्हती. रुक्मिणी विचारी ती तिच्या ह्याच्यामध्ये होती, हिला सुंदरतेचा अहंकार होता सत्यभामेला. दिवसामागून दिवस निघून गेले आणि पुढे या रुक्मिणीचा नातू, भगवंताचा नातू, प्रद्युम्नाचा मुलगा अनिरुद्ध आता वाढता झालेला आहे. जसं आपण वाढदिवस करतो ना त्या काळामुळे 8 अंघोळे करायचे. जसा वाढदिवस करतो का नाही आपण, 5वा वाढदिवस झाला, 6वा झाला, 7वा असा, तसा त्या दिवशी एक 16 ठेवलेला होता अनिरुद्धाचा. आणि त्या द्वारकामध्ये पूर्वीच्या राजांच्या जेवढ्या पत्न्या आहेत ना प्रत्येकाला त्या नगरामध्ये एक महल दिलेला असायचा. रुक्मिणीचा वेगळा होता, सत्यभामेचा महल वेगळा होता, जांबुवंतीचा वेगळा होता, नग्नजितीचा वेगळा होता. प्रत्येकाला 8ला 8 महल दिलेले होते त्या ठिकाणी. आणि मग ही पलंगावरती बसलेली असते कोण, सत्यभामा. रुक्मिणी सांगितलं जा, जरी बी अनिरुद्धाची प्रद्युम्नाची आई होती, अनिरुद्धांची आजी होती, तरी बी त्या ठिकाणी मान द्यावाच लागतो ना. दोघी जणी असल्यावर तुम्हाला प्रपंचातला अनुभव असेल, लग्न काय असल्यावर तिला बी म्हणावं लागतं की नाही, अगं तू हे कर, तू ते कर. तसं तिला वाण देण्यासाठी, निमंत्रण देण्यासाठी या रुक्मिणीच्या दाशा दिव्य दीप्तायमान स्वामी म्हणतात, कनकाचे परियेळ, सोन्याचं ताट वगैरे घेऊन त्या ठिकाणी निघाल्या राऊळगणामध्ये. कुणाच्या, सत्यभामेच्या. छन 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 करत असं पैंजण पायामध्ये वाजत होते. त्या महलामध्ये प्रवेश केल्यानंतर सत्यभामेला वाटलं रुक्मिणी या ठिकाणी आलेली आहे. पाहते तर या नवीन दाशा दिसत्या, कधी ह्यांना पूर्वी पाहिलेलं नाहीये. सत्यभामा उभा राहिली एकदम पलंगावरून. त्यांनी सांगितलं, देवी सत्यभामा बसा, रुक्मिणी आलेली नाही, आम्ही तुम्हाला मान देण्यासाठी आलो होतो. अनिरुद्धाचं 8 अंघोळ असल्यामुळं आम्ही तुम्हाला मान देण्यासाठी आलो होतो. आणि सत्यभामेचं लक्ष त्यांच्या डोक्याकडे गेलं, त्या दाशांच्या डोक्यामध्ये पारिजातकाचे फुलं होते, ताटामध्ये दिव्य पारिजातकाचे फुलं होते. मग मात्र राहवलं नाही सत्यभामेला. सत्यभामेने विचारलं, का ग हे फुले कुठून आणलेस? त्यांनी सांगितलं, आमची जी देवी आहे ना, कोण, रुक्मिणीने शृंगार केल्यानंतर जे उरलेले फुलं आहेत ना ते आम्ही केसामध्ये लावलेले आहेत. एकदम चेहरा खळकन उतरलेला आहे सत्यभामेचा. मनामध्ये म्हणते, कपटी कुठले, माझ्यासाठी पारिजातक आणि हिच्याकडे फुले कसे आहेत. निघून गेल्या दाशी. हिने दन घरामध्ये त्या दिवशी झोप नाही. भगवान गोपाल कृष्ण आले, कोपग्रहामध्ये अंधाऱ्या खोलीमध्ये दिवे बंद करून झोपलेले. अगं सत्यभामा दिसत नाहीस, कुठेस तू? भगवंताने पाहिलं तर कोपऱ्यामध्ये पलंगावरती झोपले. बस चालते व्हा इथून, थांबू नका माझ्या जवळ. आता काय झालं तुला? पूर्वी रुसली, सारखं रुसतेस, तुला होतंय तरी काय नेमकं? माहित आहे मला, माझ्यावरती प्रेमच नाही. अगं प्रेम नाही तर कसं आहे माझं तुझ्यावरती? तुम्ही कपटी आहेत. अगं कपटी कसा आहे मी? तुम्ही मला पारिजातक आणून दिला म्हटलात आणि फुलं तिकडे कसे आहेत त्यांच्या दारामध्ये? गोपालकृष्ण म्हणतात, तू कुठे पाहिले? त्याने एका दाशी आल्या होत्या, आत्ताच निघून गेल्या. अगं तू त्यांना पाहिलंस? सत्यभामा म्हणते, हो. भगवान गोपालकृष्ण म्हणतात, त्या दाशा नाही, त्या रुक्मिणीच्या अष्टमा सिद्धी आहेत.
प्रत्यक्षात त्या रुक्मिणीकडे पाणी भरतात. लक्षात घ्या काय थोरवी असेल त्या रुक्मिणीची. आणिमा महिमा लंगिमा गिरिमा ईशित्वंच वशित्वंच प्राक्यम प्राप्ती असे 8 अष्टमा सिद्धी आहेत. या सिद्धी तिथं पाणी भरत होत्या. लक्षात ठेवा केवढी भाग्याची असेल ती. आणि त्या तू पाहिल्यास म्हणे हो नका स्तुती करू म्हणे, तुम्ही तसेच आहेत. चालले ती अष्टमा सिद्धीन तिच्या दाशा सांगायला लागले. बस करा ते फुलं कशाले पहिले सांगा. रागवलेली पुन्हा निघून गेली त्या ठिकाणाहून. आणि मग निघून गेल्यानंतर तिचा राग काही जात नाही, शांत नव्हती त्या दिवशी ती. तेवढ्यामध्ये नारदजीचं त्या ठिकाणी पुन्हा आगमन होत आहे. नारायण नारायण करून त्या ठिकाणी आपली वेणी वगैरे घेऊन त्या ठिकाणी सत्यभामेच्या महलामध्ये नारदजीचं आगमन होतं. देवीला प्रणाम केला नारदाने. सत्यभामा तुझा चेहरा का असा कोमजलाय, सुकल्याला दिसतोय, काय सांगू नारदा. मी नाराज आहे. का नाराज आहेस? मला काहीतरी उपाय सांगा ना, माझ्या पतीचं पूर्ण प्रेम मला मिळावं. काहीतरी उपाय सांगा. काय आहे का? नारदाने सांगितलं हो तुला पूर्ण प्रेम पाहिजे ना तुझ्या पतीचं, एक उपाय आहे. काय? तुझ्या दारामध्ये हा जो पारिजातकाचा वृक्ष आहे ना, एक सुताचा धागा घे आणि पुण्यक नावाचा एक व्रत आहे. लक्षात ठेवा त्याला 7 फेऱ्या मार आणि पुण्यक नावाचं व्रत तुला करावं लागन. पण त्या पुण्यक व्रताचा एक विधी आहे. सांगा ना नारदजी काय विधी, मी करायला तयार आहे. अगं त्याच्यासाठी दान द्यावं लागतं. काय दान देऊ? सुवर्णदान, माणिक, मोती, हो सगळे माझ्याकडे, मी देऊ शकते. नारदाने विचारलं हो मग तुला सोनं आवडतं का? ती म्हणे नाही. मग या व्रतासाठी सगळ्या जगातली जी प्रिय वस्तू आहे ना ती वस्तू दान करावं लागते. सत्यभामेला विचारलं नारदाने, सांग मग तुला सगळ्यात जास्त काय आवडतं? सत्यभामेने सांगितलं नारदा या जगामध्ये मला सगळ्यात प्रिय आणि आवडती वस्तू ते माझा पती आहे. आणि तो मी कसा दान करू? ज्याच्यासाठी मला हा व्रत करायचं तेच तू म्हणतोयस. अगं मग तेच दान करावं लागतं. पण त्याच्यामध्ये असाही एक विधी आहे, पर्याय आहे की तू मला तुझा पती दान केल्यानंतर काही धन द्रव्य देऊन पुन्हा तुझा पती तू वापस घेऊ शकतेस काही दिवसांनी. तिला वाटलं बरं आहे मग ठीक आहे म्हणे. मी तयार झाली. मग सत्यभामा भगवान द्वारकानाथाला देण्यासाठी सत्यभामेला हातामध्ये पाणी आणायचं सांगितलं ग्लासामध्ये. तिने पाणी आणलं आणि संकल्प करायचा सांगितला. मी म्हणतो तसं म्हण नारदाने सांगितलं. तयार झाली ती सत्यभामा. मी द्वारकानाथाची पत्नी सत्यभामा, माझा जो पती आहे ना श्रीकृष्ण, ब्रह्मपुत्र नारदाला मी दान करते. आणि संकल्प सोडला त्या क्षणी. नारदाने सांगितलं आता तू संकल्प सोडला ना तुझा कार्यक्रम संपला. आता तो आजपासून माझा झाला. स्वसत्ता, उपकार निरपेक्षता, स्वसत्ता संपादने. जे दान असतं ना, कुठलाही उपकार न ठेवता, कुठली सत्ता न ठेवता दान करणं त्याला दान म्हणतात. संकल्प सोडलेला आहे. आणि नारदाने भगवान गोपाल कृष्णाला बोलून घेतलं. आता तुमच्या पत्नीने सत्यभामेने तुम्हाला दान केलं. मी तुमचा गुरु आणि तुम्ही माझे आता शिष्य झालात. चला माझ्यासोबत. ते अलंकार काढले द्वारकानाथाची, पितंबर काढलेला, डोक्यावरचा मोर पीस होता तो काढलेला आहे. साधे वस्त्र धारण केलेत. भगवान गोपाल कृष्ण हसतायत. चला माझ्यासोबत. ती धोकटी होती ते गोपाल कृष्णाजवळ दिली. कमंडलू होतं तेही दिलेले. हे पुढे चालतायत. द्वारकानाथ पाठीमाग दोघ जण निघालेत. गुरु शिष्य बाहेर गेले. द्वारकेच्या बाहेर एक पर्वत होता. त्या पर्वताच्या ठिकाणी नारद समोर बसलेले साधनेसाठी. द्वारकानाथाला समोर बसलेले गुरु शिष्यांची जोडी. ही गोष्ट जांबुवंतीला माहिती झाली.
आणि जांबुवंतीने सगळ्यांना सांगितलं रुक्मिणी सोडून की आपला जो पती आहे ना त्या सत्यभामेने तिकडं दान केलंय नारदाला. नारदजी त्यांना घेऊन गेलेत. आणि मग या सगळ्या जणी जांबुवंती, कालिंदी, नग्नजती सगळ्या जणी त्या रुक्मिणीकडे गेल्यात. अगं तुला काही कळतं का? तुला कोणी शहाणपणा शिकवला आहे? तुझा एकट्याचा पती आहे का? तो आमचाही पती आहे ना. अगं तुला कळतं का नाही? वेडी झाली का काय? कुणी शहाणपणा शिकवला तुला? सगळ्या जणी भांडायला लागल्या सत्यभामेला. अगं आम्ही त्या भगवंताविषयी शिवाय राहू शकत नाहीत ग. हळू सत्यभामा म्हणते मी तरी कुठं राहू शकते, मलाही करमत नाही, पण आता मी दान दिला कसं. अगं बाई तुला कसं कळत नाहीस? ती काय काय वस्तू का बाजारची दान करायला दान केलीस? रडायला लागते. आता काय करू? चला आपण घेऊन येऊ. जा तुम्ही. नाही तू दान केलंस ना, तूही आमच्या सोबत चला आता. मग निघालेली सत्यभामा या सगळ्याच्या 7 जणी निघाल्या. रुक्मिणीला हे माहिती नाही, मात्र सगळ्या जणी निघाल्या. पर्वताजवळ गेलेले आहेत. नारद बाबा आपले डोळे झाकून बसलेले आहेत. गोपाल कृष्ण समोर बसलेले आहेत आणि एकमेकाला बोलू लागलेले आहेत. आणि मग म्हणतात वा 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 चांगले संन्याशी शोभून दिसत आहेत. सत्यभामा सगळ्याच्या मागे होती. दुसरी म्हणते आपण ह्यांना धन देऊन सोडून घेऊ. एक म्हणते वा वा चांगले विरक्त झाले. त्याच्यात एक जण भारी बोलायला होती. ती म्हणे वा विरक्त, विधवा ब्राह्मणींसाठी हे विरक्त झालेत. चांगलेच संन्याशी म्हणे. अशा रळी करायला लागल्या. चरित्र सांगते चेष्टा करायला लागल्या एकमेकीमध्ये. भगवान गोपाल कृष्ण म्हणता अगं जा म्हणे तिकडं, मला नारदाला दिलेला आणि तुम्ही कशाला आल्या पुन्हा इथं? आणि मग नारदाला सांगतात अहो आमचा पती द्या ना. नाही आम्हाला तो सत्यभामेने संकल्प सोडला. विचारा तुम्ही सत्यभामेला. सत्यभामेला समोर बोलवलं. नारदाने सांगितलं तू दान केलं ना? म्हणे हो. मग आता दान केलेली वस्तू माझी झाली ना? म्हणे हो. पण आता आम्हाला वापस द्या ना हो. मला भांडतात. त्याच्यासाठी मग तुम्हाला एक पर्याय. म्हणे काय? ह्याच्या भारा इतकं, ह्याच्या वजना इतकं तुम्हाला सुवर्णदान मला द्यावं लागेल. काय म्हणतात? त्याच्या भारा इतकं तुम्हाला सुवर्णदान मला द्यावं लागेल. त्यांनी सांगितलं ठीक आहे बाबा, आम्ही सोनं त्यांच्या वजना इतकं देऊ, पण आमचा देव आम्हाला वापस देऊन टाका. आणि मग ठरलं. सगळेजण पुन्हा त्या द्वारका नगरीमध्ये येतात. आल्यानंतर त्या ठिकाणी एक तुला केलेला आहे. आम्ही कथेमध्ये करत असतो, पण आपल्याकडे ते वेळ नाही म्हणून आपण तो तुला केला नाही. कुणी साखरेमध्ये तोलतं, कुणी पेढ्यामध्ये तोलतं, कुणी पैशामध्ये तोलतं. त्या भगवंताला तुला केलेला आहे. त्या तुली आसन म्हणजे त्या तुल्यामध्ये भगवंताला आसन झालेलं आहे. सगळ्यांनी ज्या पट्टराण्या होत्या ना, सगळ्यांनी त्यांनी आपले अलंकार त्या ठिकाणी गोळा केले आणि त्या पारड्यामध्ये टाकायला सुरू केलेले आहेत. सगळ्यांनी आणले तरी त्या भगवंताचा भार उचलत नाही, तोलल्या जात नाही. मायबाप होतो भगवंत. आणि मग दाशांचंही त्या ठिकाणी अलंकार आणलेले तरी तो भार होत नाही. सगळ्या द्वारका नगरीतील जे अलंकार आहेत ना, सगळे सगळे सोन्याचे अलंकार आणलेले, द्रव्य आणलेले आहे, तरी भगवंत तो तोडल्या जात नाही. द्वारका नगरीमध्ये जे पंचक्रोशी होती सगळे अलंकार गोळा केलेले आहेत. भगवंताचा भार तो तोडल्या जात नाही. सुवर्णामध्ये, द्रव्यामध्ये तोडल्या जात नाही. मायबाप काय करावं? आणि मग जांबुवंती रुक्मिणीच्या महलामध्ये जाते. अगं इथं बसलेस काय? तिकडं चाललंय काय? तुला काहीच माहिती नाही का? सगळ्यांनी अलंकार दिलेत. जांबुवंतीने सांगितलं. जांबुवंती जात असताना सत्यभामेने पाहिलंही तिच्या महलाकडे चालली. आणि मग रुक्मिणीने उठली आणि अंगणामध्ये जे तुळशी वृंद होतं त्या तुळशीचं एक पत्र तोडलं आणि त्या जांबुवंतीच्या हातामध्ये दिलं. मायबाप जांबुवंती घेऊन आली. या सत्यभामेचं लक्षच होतं.
काय दिलं रुक्मिणीने अलंकार दाखव. तुळशीचं पत्र दिसलं. लय स्वतःला समजते की मी भगवंतावरती प्रेम करते आणि ह्यांनाही लयच वाटतं की मला माझी आवडती. बघा आम्ही आमच्या गळ्यामध्ये एक फुटका मणी ठेवला नाही, सगळ्या पारड्यामध्ये टाकलं. आणि काय म्हणा तुळशीचं पत्र दिलं. हे कुणाला? त्यांना ऐकू जाईल असं मोठ्याने म्हणते, सगळ्यांना माहिती व्हावं. बघा पाहिलं काय तुळशी पत्र, आणि त्या पारड्यामध्ये ते तुळशी पत्र ठेवलं आणि भगवंताचं त्या तुळशी पत्राच्या समान भार झालेला आहे. माय बापू, भगवंत द्रव्याने मोजल्या जात नाही, त्या तुळशी पत्राचा भार असा होता, तो भावाचा प्रेमाचा भाव होता. लक्षात ठेवा. देव फक्त जो मोजल्या जातो तोलल्या जातो तो फक्त भावाने तोलल्या जातो, द्रव्याने पैशाने मोजल्या जात नाही. देव त्या रुक्मिणीचा भाव होता. थोर भावाचा हो गेला, थोर थोर भावाचा हो गेला, भावाचा हो गेला, भावाचा. थोर थोर भावाचा हो गेला, देवा देवा भावाचा हो गेला, देव भावाचा हो गेला, भावाचा हो गेला. आची दुष्काळ तयाला, आची दुष्काळ तयाला, थोर थोर भावाचा हो गेला, देवा देवा भावाचा हो गेला, थोर भावाचा हो गेला. तो फक्त भावाने बांधल्या जातो, भावांनी तोलल्या जातो. माय बापू हो, तुमच्याकडे अमाप संपत्ती असू द्या, धन असू द्या, तुम्ही जर म्हटले ना आम्ही पैशाने देऊ, विकत घेऊ, घेता येत नाही. माय बापू, स्वामींचं एक सुंदर असं एक चरित्र आहे. नेऊर गावचे गदू भंडारी नावाचे स्वामींचे एक भक्त असतात. त्या काळामध्ये देवगिरीचा कोश सांभाळण्यासाठी त्यांच्याकडे होता. आणि स्वामी ज्यावेळेस त्या नेऊर गावला जातात ना, स्वामींना ते गदो भंडारी म्हणतात की भगवंता माझ्याकडे अमाप द्रव्य संपत्ती आहे, मला देव होईल का? त्यावेळेस स्वामींचं एक वाक्य आहे. स्वामी म्हणतात पुत्र संपत्ती परमेश्वर न पविजे, द्रव्य संपत्ती परमेश्वर न पविजे, कळत्र संपत्ती परमेश्वर न पविजे, विद्या संपत्ती परमेश्वर न पविजे, देव तो हृदयगम्य किंगा. अरे देव पैशाने घेतला जात नाही, द्रव्याने घेतला नाही जात नाही. आणि जर पैशाने देव जर विकत घेता आला असताना भांडारे की हे राजे लोक काही हेळ, ह्या राजा लोकांनी आम्हाला विकत घेतला असता, पैशाने नाही घेता येत. तो फक्त भावाने घेतल्या जातो, हृदयामध्ये. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची, जय हो. पाहे जोडी भावाची, पाहे जोडी हो भावाची, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची, हो पाहे जोडी भावाची, भावाची. आणि ज्यावेळेस त्या रुक्मिणीने तुळशीपत्र त्या पारड्यामध्ये टाकल्यानंतर भगवंत तोलल्या गेला. आणि तेव्हापासून सत्यभामेच्या लक्षात आलं की माझ्यापेक्षा श्रेष्ठ ही रुक्मिणी आहे. तेव्हापासून ती रुक्मिणीला मानायला लागली आहे. म्हणून स्वामींचं एक सूत्र आहे, देवाशी पढे तयापाशी देव पढे ते निखे. म्हणजे सत्यभामेचा आणि रुक्मिणीतला फरक असा होता
की सत्यभामा देवाला आपल्या अधीन करू पाहत होती आणि रुक्मिणी अशी होती की त्या भगवंताच्या अधीन होते. म्हणून स्वामी म्हणतात की आपल्या अधीन करण्यापेक्षा जीवाने भगवंताच्या अधीन झालं पाहिजे. देवासी पढे तयापासी देव पढे ते निके. स्वामी म्हणतात आपण देवाच्या अधीन झालं पाहिजे. रुक्मिणी देवाच्या अधीन होती, सत्यभामा देवाला करू पाहत होती. आपलंही तसंच असतं का नाही? प्रपंचामध्ये असतं का नाही? आपणही मालकाला आपल्या अधीन करतो का नाही? हा काय म्हणता? हा म्हणतात सर्वजण. मग मालकाला आपल्या अधीन केलं पाहिजे का आपण मालकाच्या अधीन झालं पाहिजे? बोलत जा. आपण झालं पाहिजे का नाही? बघा आमच्या आजी कशाच पटकन सांगतात. आपण मालकाच्या अधीन झालं पाहिजे. आपण म्हणतो मालक माझ्या अधीन झाला पाहिजे. बस म्हणला की बसला आणि उठ म्हणलं की असा नाही. भगवंत म्हणतात की त्या पतीच्या मनोधर्माने आपण वागलं पाहिजे. नाही बस म्हटलं की बसला पाहिजे, पण कसला? झुलत येणारा झुलत येणारा असला तर नक्की बसवा त्याला. बसत नसला तर फटके देऊन बसवा. तिथं माप आहे सगळं, कारण तोच पतीच्या धर्माने वर्तत नाही. जसं तुम्ही पत्नीच्या धर्माने वर्तत तसं पत्याच्या धर्माने त्यांनी वर्तलं पाहिजे ना. बरोबर आहे का नाही? सांगायचा भाव स्वामींना हाय माय बाप हो, की पती हा एक धर्म आहे, त्याच्या धर्मानुसार आपण वर्तन केलं पाहिजे.